इनफायनाइट बीकॉम हा स्कॅम संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलाय। ही कंपनी खरी आहे की खोटी आहे? इनफायनाइट बीकॉम ही कंपनी बंद करून या 4-5 नवीन वेबसाईट का चालू केल्या आहेत? या कंपन्या खरोखर सेबी रजिस्टर्ड आहेत की नाही? इनफायनाइट बीकॉम नक्की कोणता व्यवसाय करते? तुम्ही यामध्ये पैसे गुंतवणूक करायची की नाही? इनफायनाइट बीकॉम सुद्धा तोरेसारखा घोटाळा करून पळून जाणार का? दर महिन्याला 8 ते 10% नफा काय खरोखर कमवला जाऊ शकतो का? ही कंपनी खरोखर शेअर मार्केट करते की काही वेगळं गोरबंगाल चालू आहे? राईज एएमसी ही वेबसाईट नक्की काय प्रकार आहे? यांच्या एजंट्स अँड मीटिंग मध्ये गुप्तपणे काय बोलणं चालतं? कशा प्रकारे निरर्थक गोष्टी दाखवून लोकांचा ब्रेन वॉश केला जातोय? इनफायनाइट मल्टीस्टेप ही पतसंस्था नक्की का ओढली जाते? मराठवाड्यात असंख्य पतसंस्थांनी मिळून 3000 कोटींचा घोटाळा केलाय, मग इनफायनाइट मल्टीस्टेप सुद्धा अशा प्रकारचा घोटाळा करणार का? या कंपनीचे मालक टीव्हीवर जाऊन इंटरव्ह्यू देण्यामागचं खरं कारण काय आहे? कशा प्रकारे खोट्या बातम्या छापून सामान्य लोकांच्या भावनेसोबत खेळ केला जातोय? या कंपनीचे मालक नवनाथ अवतडे, तुम्हाला मी एक ओपन चॅलेंज देतो, हिम्मत असेल तर ऍक्सेप्ट करून दाखवा. मराठी माणसाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्याचा छळ आणि ही लूटमार अजून किती दिवस चालणार? व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वात महत्त्वाची सूचना ती म्हणजे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ फक्त त्याच लोकांनी बघावा ज्यांना खरोखर जाणून घेण्याची इच्छा आहे. मित्रांनो, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यामध्ये नवनाथ अवताडे आणि त्यांच्या काही साथीदारांनी मिळून सिस्पे नावाची कंपनी चालू करण्यात येते, ज्यामध्ये लोकांना दर महिन्याला 9 ते 10% रिटर्न दिला जातो. ही कंपनी थोडे दिवस काम करते, त्यानंतर बंद करून त्या जागेवर इनफायनाइट बीकॉम नावाची कंपनी चालू करण्यात येते. ही वेबसाईट सुद्धा थोडे दिवस चालते, नंतर ही वेबसाईट बंद करून अशा प्रकारच्या 4-5 अजून वेगवेगळ्या वेबसाईट चालू करण्यात येतात. सगळ्या कंपन्यांचं फक्त एकच काम, ते म्हणजे दर महिन्याला 9 ते 10% रिटर्न देणे. मग आता हे सगळं चालू असताना लोकांना रिटर्न पण व्यवस्थित भेटतोय, मग नक्की गणतंय कुठं? जर तुम्ही या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केले असतील, असं समजून की ही कंपनी खरोखर सेबी रजिस्टर्ड आहे, एनएससी बीएससी यांना लायसन भेटलेले आहेत, ही स्कीम नक्की कशा प्रकारे काम करते आणि दर महिन्याला 10% रिटर्न कसं काय भेटतात, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुराव्यासहित सगळं तुम्हाला प्रश्नांची उत्तर देणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही कंपनी सेबी रजिस्टर्ड आहे की नाही? याचे उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की इनफायनाइट बीकॉम किंवा ह्यांची जी काही कंपनी यांच्याकडे स्वतःचा कुठलाही लायसन्स नाहीये. याचे एजंट लोक तुमच्या घरी आले असतील, तुम्हाला फोनवर सांगितलं असेल की आमची कंपनी ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सेबी रजिस्टर्ड आहे, आम्हाला एनएससी बीएससीचे सगळे ब्रोकरचे लायसन्स भेटलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट आणि इनफायनाइट बीकॉम या दोन्ही पण वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि दोन्हीचा काहीच संबंध नाहीये. आता ही कंपनी सेबी रजिस्टर्ड आहे की नाही हे ओळखायचं कसं? जास्त खोलवराची काही गरज नाही, तुम्हाला मी एकदम सोपं करून सांगतो. हे बघा, सेबी रजिस्टर्ड कंपनी कशी असते ना, ह्याचं एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. हे बघा, ही आहे एंजल वन कंपनीची वेबसाईट. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असणाऱ्या सगळ्यांना ही कंपनीने नक्कीच माहिती असेल. हे ओळखण्यासाठी एकदम सोपं आहे मंडळी. वेबसाईटच्या सगळ्यात खाली या ठिकाणी बघा, वेबसाईटचा सेबी रजिस्टर्ड नंबर, एनएससी लायसन नंबर, बीएससी लायसन नंबर, तुम्हाला जर तक्रार असेल तक्रार कुठे नोंदवायची, स्कोअर पोर्टल, ही सगळी माहिती या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणे लिहिलेली आहे. यानंतर दुसरी वेबसाईट बघा, अपस्टॉक. या ठिकाणी पण ह्यांनी वेबसाईटच्या खाली एकदम व्यवस्थितपणे ठळकपणे लिहिलेलं आहे. यानंतर बघा, झिरोदा, धन, फायर्स, ग्रो, कोटक सिक्युरिटी, पेटीएम मनी, अलाइज ब्लू, 5 पैसा, मोतीलाल ओसवाल. अक्षरशः मंडळी मी सांगता नाव थकून जाईन, एवढ्या सगळ्या कंपन्यांनी एकदम व्यवस्थितपणे वेबसाईटच्या खाली मेन्शन केलेलं आहे. यांनी असं का मेन्शन केले तर सरकारचा नियम असा आहे की तुमची कंपनी जर सेबी रजिस्टर्ड असेल तर तुमच्या वेबसाईटच्या खाली लिहिणं हे बंधनकारक असतं. त्यामुळे या सगळ्या कंपन्यांनी व्यवस्थित लिहिले. आता तुमची वेबसाईट ओपन करा, सिस्पे. इथे मला कुठे ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे मला लिहिलेलं दिसते, मला दाखवा. इथे पण लिहिलेलं नाहीये. आता इनफायनाइट बीकॉम वेबसाईट बंद झाली, त्या वेबसाईटच्या पण खाली कुठे सुद्धा त्यांचा सेबी रजिस्टर्ड नंबर काही सुद्धा मेन्शन नव्हतं. आणि आता इनफायनाइट बीकॉम बंद करून त्यांनी त्या 4-5 नवीन वेबसाईट ओपन केल्या आहेत. ह्या सगळ्या वेबसाईटच्या खाली तुम्ही जाऊन पहा, इथं कुठं सुद्धा तुम्हाला ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड किंवा त्यांचा सेबी रजिस्टर्ड नंबर किंवा त्यांचा एनएससी बीएससी लायसन नंबर कुठे सुद्धा काही सुद्धा मेन्शन केलेलं नाहीये. मंडळी हे त्यावेळेस लिहिते ना ज्यावेळेस यांची कंपनी खरोखर सेबी रजिस्टर्ड असेल. मुळात ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट आणि इनफायनाइट बीकॉम या दोन्हींचा काही सुद्धा संबंध नाहीये. तसेच या दोन कंपन्यांचे लिंक आहे असा कुठलाही कागदी पुरावा तुम्हाला लोकांना दिलेला नाहीये. अजून पण जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर भारतातले सगळ्यात मोठे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर असीम जुनेजा यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. त्यावेळेस त्यांनी स्कोअर पोर्टल आणि स्मार्ट ओडीआर या सरकारी पोर्टलवरून ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती. त्यावेळेस पूर्ण 7 दिवसानंतर ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट यांनी लेखी असं लिहून दिलं होतं की आमची कंपनी म्हणजे ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट आणि इनफायनाइट बीकॉम या दोन कंपन्यांचा कुठलाही संबंध नाही असं ठळकपणे लिहून दिलं होतं. आणि एवढंच नाही तर तुम्ही एक जागरूक ग्राहक म्हणून तुम्ही सुद्धा स्कोअर पोर्टलवर तक्रार देऊ शकता. आणि ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंटला जर तुम्ही हा प्रश्न विचारला की तुमचा आणि इनफायनाइट बीकॉमचा संबंध काय, तर त्या ठिकाणी क्लिअरपणे कंपनी उत्तर देईन की हो, आमचा आणि यांचा काही जो संबंध नाहीये. यापेक्षा मोठा पुरावा अजून काय होऊच शकत नाही. या कंपनीत काम करणारे लोक किंवा या कंपनीचे डायरेक्टर नवनाथ अवताडे
तुम्ही जर का हा व्हिडिओ स्वतः पाहत असाल तर एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला एक ओपन चॅलेंज देतो की जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि जर तुमची कंपनी खरोखर सेबी रजिस्टर असेल तर तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या खाली बाकीच्या कंपन्यांप्रमाणे तुमचे सेबी रजिस्टर नंबर, तुमचे NSE BSE चे सगळे लायसन्स नंबर आणि तुमचे जेवढे काय लायसन्स आहेत, जेवढे काय सर्टिफिकेट आहेत तुमच्या वेबसाईटवर तुम्ही अपलोड करा जर तुमची कंपनी खरोखर सेबी रजिस्टर असेल तर. मंडळी, विश्वास ठेवा की असं कधीच करणार नाही, कारण मुळातच ह्या दोन कंपन्यांचा काही सुद्धा संबंध नाहीये. या कंपनीच्या एजंट लोकांच्या मीटिंगचा हा व्हिडिओ बघा. तो कंपनी ने बताया गया कि प्रेजेंटेशन नॉट अलाउड टू फोन कॉल्स एंड जूम कॉल्स. आमने सामने बैठ के ही प्लान प्रेजेंटेशन करना है. 2 लाख का पेमेंट आ गया, 1 लाख का पेमेंट आ गया, इंसेंटिव पेमेंट आ गया, या कुछ प्रॉफिट रेशियो आ गया, ये बिल्कुल उसका स्क्रीनशॉट निकाल के किसी को भी, अपने सीनियर को भी नहीं भेजना है, आपके जूनियर को भी नहीं भेजना है. आप UPI जहाँ पे आता है वहाँ से पेमेंट नहीं करना. वो क्यों नहीं करना है? क्योंकि वो डायरेक्टली RBI को करने ये हो जाता है, हिट हो जाता है. तीनों चीज यूज करना है, NEFT, RTGS और IMPS. और ये आप बैंक पे जाके भी कर सकते हैं और अपने मोबाइल बैंकिंग से भी कर सकते हैं. क्या आप जानते हैं कि ट्रेड्स इन्वेस्टमेंट प्राइवेट लिमिटेड ये अपना ब्रोकिंग हाउस है और हमारा जो ब्रोकिंग हाउस है उसके सारे लाइसेंसेस आ चुके हैं लास्ट मंथ में. ठीक है, जो CDSL का लाइसेंस बचा था लास्ट में वो भी आ चुका है. सिर्फ जो अपना जो स्टॉक एक्सचेंजेस रहते हैं वो स्टॉक एक्सचेंज के साथ में जो लीज लाइन रहती है ब्रोकर को, डायरेक्ट लाईन, उसका काम चालू आहे. पाहिलं का मंडळी, यामध्ये सांगितलं जाते की फोनवर अशा गोष्टी शेअर करायचं नाही, कोणाला स्क्रीनशॉट वगैरे पाठवायचं नाही, UPI पेमेंट करायचं नाही. असं का करायचं नाही मंडळी? तर असं जर केलं तर सरकारच्या मध्ये सगळ्या गोष्टी येऊ शकतात. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की असीम सर कोण आहेत. तर असीम सर यांना या फ्रॉड स्कीम विषयी याआधी समजलं होतं. त्यावेळेस त्यांनी मार्च मध्ये या कंपनीवरती सखोल तपास करायचं ठरवलं होतं. त्यावेळेस त्यांनी रेडिट नावाच्या एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की इन्फायनाइट बीकॉम या कंपनीवरती आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहोत, जर कोणाला काही माहिती असेल तर आम्हाला सांगा. आणि हे सगळं इन्फायनाइट बीकॉमच्या लक्षात आलं होतं. त्यावेळेस ही कंपनी अलर्ट झाली होती. त्यामध्ये यांना धमकावण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपयांची लीगल नोटीस पाठवली. या काळामध्ये इन्फायनाइट बीकॉम कंपनीने अजून एक गेम खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्या वेळेस असीम सर हा व्हिडिओ बनवणार आहेत हे कंपनीच्या लक्षात आलं होतं, त्यावेळेस कंपनीने राईज AMC ही एक खोटी वेबसाईट बनवून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि असं खोटं दाखवलं की आमच्या कंपनीचा आणि सिंगापूरच्या एका मोठ्या कंपनीची पार्टनरशिप होणार आहे. त्यामुळे कंपनीने स्वतःला मोठं दाखवण्यासाठी लोकांचा आपल्यावर विश्वास उडू नये यासाठी एक खोटी वेबसाईट तयार केली. त्याचं नाव म्हणजे राईज AMC. मित्रांनो, अशा प्रकारची वेबसाईट जगातला कुठलाही माणूस फक्त 2 ते 3 हजार रुपयांमध्ये बनवू शकतो, इतकं सोपं आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्यासाठी खोटे PR आर्टिकल सुद्धा लिहिले गेले. LP रायू, BNA, AT नाऊ, बिझनेस वर्ल्ड अशा कितीतरी ठिकाणी PR आर्टिकल लिहिले गेले, जेणेकरून लोकांना असं वाटलं पाहिजे की आमच्या कंपनीचं नाव न्यूज मध्ये आलं आहे, मग नक्कीच मोठी कंपनी असेल. मित्रांनो, हे फक्त आणि फक्त PR आर्टिकल आहेत आणि अशा प्रकारचे PR आर्टिकल तुम्ही सुद्धा पैसे देऊ लिहून घेऊ शकता. आता हे PR आर्टिकल आहे हे कशावरून? मित्रांनो, या बातम्यांचे हेडिंग बघा, एकदम सेम टू सेम कॉपी पेस्ट केलेलं आहे. एवढंच नाही तर खालचा मजकूर सुद्धा एकदम कॉपी पेस्ट केलेला आहे. आता मला सांगा, एवढ्या 2 मोठमोठ्या न्यूज जी सेम टू सेम बातम्यातच काय बनवतील? आणि एवढंच नाही तर बातम्यांच्या सगळ्यात खाली तुम्ही एवढे ठळकपणे लिहिलेलं पाहू शकता की या ठिकाणी असं लिहिलंय की ही बातमी फक्त एक पब्लिसिटी आहे. जर भविष्यात काय प्रॉब्लेम आला तर आमची न्यूज एजन्सी यासाठी जबाबदार राहणार नाही. पाहताय मंडळी, लोकांच्या आशेशीच बनवायचा तशा प्रकारे फायदा देऊन किती मोठ्या लेवलचा स्कॅम या ठिकाणी चालू आहे. आता ही बनवलेली वेबसाईट खोटी कसं काय? आम्ही ज्या वेळेस वेबसाईटचे रेकॉर्ड तपासले त्यावेळेस असं समजलं की ही वेबसाईट 25 जूनच्या आधी अस्तित्वातच नव्हती. आणि असीम सर यांनी सुद्धा याच काळात कंपनीच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. आणि याच ठिकाणी एकदम साफ दिसते की ही वेबसाईट जाणून बुजून बनवली गेली होती, जेणेकरून भविष्यात जर त्या अडचण आली तर लोक आपल्यावरती विश्वास ठेवणार नाहीत आणि लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ही एक खोटी वेबसाईट बनवलेली. आणि हे सगळं ओपन आहे, हे सगळं तुम्ही पण चेक करू शकता. ज्यावेळेस कंपनीच्या लक्षात आलं की लोकांना सगळं समजायला लागलेलं आहे ही वेबसाईट जाणून बुजून बनवली गेलेली आहे, इन्फायनाइट बीकॉनच्या एजंटनी ती वेबसाईटचं नाव तिथून काढून टाकलं. इन्फायनाइट बीकॉन ही वेबसाईट बंद व्हायच्या 3-4 महिन्याआधी तुम्ही या सिंगापूरच्या कंपनीचं नाव तिथून काढून टाकलं होतं, हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आणि आता जे नवीन वेबसाईट सुरू केले आहेत त्यामध्ये सुद्धा राईज AMC सिंगापूरचा याचा कुठे सुद्धा उल्लेख केलेला दिसत नाहीये. आणि आताच्या नवीन मिळालेल्या माहितीनुसार मी 2 महिने झालं चेक करतोय तर राईज AMC नावाची वेबसाईट ओपन सुद्धा होत नाहीये. काय झालं मंडळी?
सिंगापूरची कंपनी बंद पडली काय? बरेचसे लोक असे म्हणत आहेत की या कंपनीने 1% सुद्धा गॅरंटी दिलेली नाहीये, पण अस्तित्वात मात्र 8 ते 9% रिटर्न गॅरंटेड भेटतोय. म्हणून तर सगळे लोक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. भेटले नसते तर कोणी इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली नसती. भेटते तर सगळं, फक्त बोलायचं नाही. मंडळी, दर महिन्याला 9 ते 10% रिटर्न काय खरोखर शक्य आहे का? हे समजून घेण्याआधी आपण सर्वप्रथम कंपनी कशा प्रकारे काम करते हे आपण पाहूया. यामध्ये एका व्यक्तीला दर महिन्याला 10% भेटतो, आपण 8% पकडू, आणि यांच्या एजंटला 2% कमिशन भेटतं. म्हणजे एका वर्षामध्ये कस्टमरला 96% आणि एजंटला 24% कमिशन भेटतं. म्हणजे दोघांना मिळून कंपनीला जवळपास 120% रिटर्न बनवून द्यावा लागत आहे. पण यामध्ये आपण कंपनीचा नफा ग्राह्य धरलाच नाहीये. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की कंपनीने स्वतः सांगितलं आहे की जेवढा नफा आम्ही कमवतो त्याचा निम्मा नफा आम्ही लोकांना देतो आणि आमच्याकडे निम्मा ठेवतो. 120% लोकांना दिला म्हणजे नक्कीच तेवढाच नफा कंपनीकडे सुद्धा आहे. म्हणजे 120% प्लस 120% याचा अर्थ कंपनीला 240% रिटर्न वर्षाला कमवावं लागते, तेव्हा कंपनी प्रॉफिटेबल राहते. त्यातला निम्मा नफा कंपनीकडे आणि निम्मा नफा लोकांकडे अशी वाटणी चालू आहे. तरी पण आपण फक्त कंपनी वर्षाला 200% रिटर्न द्यायला करते असं पकडून चालूयात. या कंपनीला तुम्ही कोणता व्यवसाय करता असं विचारल्यानंतर या कंपनीच्या म्हणण्यानुसार आम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमवतो. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचे 2 मार्ग आहेत. ते म्हणजे डायरेक्ट इक्विटी म्हणजे स्टॉक खरेदी करून, किंवा दुसरं म्हणजे जास्तीत जास्त रक्कम असेल तर हेज फंड मॅनेज करून फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करणे. आधी आपण पैसा प्रकार समजून घेऊया. यासाठी आपण उदाहरण घेणार आहोत भारतातल्या 2 सगळ्यात मोठ्या कंपन्या, ते म्हणजे रिलायन्स ग्रुप आणि टाटा ग्रुपचं. रिलायन्स मध्ये काय येतं? रिलायन्स इंडस्ट्रीज, नॅचरल गॅस, ऑइल, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, जिओ, या व्यतिरिक्त 300 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये रिलायन्सचा स्टेक आहे. हा सगळा मिळून जवळपास 17 ट्रिलियन रुपये एवढी कंपनीची मार्केट व्हॅल्यू आहे. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे रिलायन्स कंपनीकडे एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर, एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज असून सुद्धा वर्षामध्ये 50% जास्त रिटर्न कमवू शकत नाहीये. दुसऱ्या बाजूला टाटा ग्रुपचा जरी विचार केला तरी त्यांचं सुद्धा काही वेगळं नाहीये. ते सुद्धा 50% जास्त वर्षामध्ये कमवू शकत नाहीये. मी माझ्या मनाचं काही सांगत नाहीये. हा सगळा डेटा इंटरनेटवरती अवेलेबल आहे. याच्या सोर्सेसच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुम्ही स्वतः या गोष्टी चेक करा. मग दुसऱ्या बाजूला येऊयात. इन्फिनिट बिकॉन या स्कीम चालवणाऱ्या कंपनीचं पुण्यामध्ये काही स्क्वेअर फुटामध्ये ऑफिस आहे, जे की यामध्ये कंपनीचं कुठला प्रॉडक्ट नाहीये. ही कंपनी नक्की काय करते हे माहिती नाहीये. कंपनी सेबी रजिस्टर सुद्धा नाहीये. तरी सुद्धा कंपनी दर वर्षाला 200% रिटर्न कमवते कसं काय शकते? इन्फिनिट बिकॉन कडे अशी कोणती जादूची कांडी आहे जी एकदा फिरवली की वर्षामध्ये 200% रिटर्न तयार होतो? जे लोक स्वतः शेअर मार्केट चालवतात यांच्या स्वतःच्या इंडस्ट्रीज आहेत, एवढं असून सुद्धा ते वर्षाला 100% जास्त रिटर्न कमवू शकलेले नाहीत. हे लोक इन्फिनिट बिकॉनपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत, तरी त्यांना हे काम जमलं नाहीये. मी असं कधीच म्हणणार नाही की कुठलाच शेअर वर्षामध्ये 100% जास्त रिटर्न देऊ शकणार नाही. सध्याच्या घडीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 5,500 पेक्षा जास्त कंपन्या रजिस्टर्ड आहेत, पण त्यातला कुठला शेअर नक्की 100% रिटर्न देईन हा जगातला कुठलाच माणूस सांगू शकत नाही. आणि जरी दिला तरी एक वेळेस देईल, जास्त वेळा नाही. आता हे ऐकल्यानंतर काही अतिहुशार लोक येतील आणि म्हणतील आमची कंपनी इक्विटी मध्ये नाही तर ऑप्शन ट्रेडिंग करते म्हणून एवढा नफा कमावते. चला तर तुमचा तो पण गैरसमज दूर करूया. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कोण कोण येतं? तर वैयक्तिक ट्रेडर आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि हेज फंड मॅनेज करणारे ऑपरेटर. भारतामध्ये 90% जास्त ट्रेडर हे ऑप्शन ट्रेडिंग करून लॉस मध्ये आहेत. हा रिपोर्ट स्वतः सेबीने दिलेला आहे. युट्यूब वरती जाऊन तुम्ही पाहू शकता की ऑप्शन ट्रेडिंग करून लोक बर्बाद झालेले आहेत. ऑप्शन ट्रेडिंग करून कोणी सुद्धा हमखास नफा कमवू शकत नाहीये. 1-2 वेळा कमवतील, पण पुढल्याच ट्रेड मध्ये सगळे पैसे लॉस मध्ये गेलेले आहेत. मग उरले 10% लोक ते कोण आहेत जे फक्त प्रॉफिट मध्ये आहेत? ते आहेत इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि ऑपरेटर. याचा अर्थ इन्फिनिट बिकॉन सुद्धा याच कॅटेगरीमध्ये येत असणार. म्हणून तर दरमहा 8 ते 10% रिटर्न देते ना. हे ऑपरेटर यांच्याकडे हजारो कोटी रुपये असतात. ते एकाच वेळी अचानक स्टॉक मार्केटमध्ये टाकून ऑप्शन ट्रेडिंग करून पैसे कमवतात. आपण थोड्या वेळासाठी असं समजलं की इन्फिनिट बिकॉन सुद्धा हेच काम करते. चला तर मग तुमच्या समोर मी काही आकडेवारी दाखवतो, जरा नीट लक्ष देऊन पहा. असे ऑपरेटर लोक शक्यतो समोर येत नाही, पण मला असा एक ऑपरेटर सापडला ज्याचं नाव आहे आदित्य पचवारिया. हा एक दिल्ली मधला ऑपरेटर आहे. त्याच्याकडे किती पैसे आहेत आणि तो वर्षाला किती कमवतो हे तुम्ही स्वतः पहा. आज तक जो सबसे बड़ा ट्रेडर आप लोगों ने देखा है वो कितना बड़ा है? 1 करोड़, 2 करोड़, 5 करोड़, 10 करोड़, 50 करोड़, 100 करोड़, 500 करोड़, 1000 करोड़ या इससे भी ज्यादा? आदित्य भाई इससे भी ज्यादा बड़ा फंड मैनेज करते हैं. इंटरनेटवरती सर्च केल्यानंतर समजलं की याच्याकडे 2000 कोटींपेक्षा जास्त रक्कम आहे. जो दररोज ऑप्शन ट्रेडिंग करतो हा दर वर्षाला किती टक्के रिटर्न कमवत असेल? मैं पहले अपना इंट्रोडक्शन दे देता हूँ. मेरा नाम आदित्य पचवारिया है. मैं तकरीबन 14-15 साल से लास्ट ट्रेडिंग कर रहा हूँ. मैं एक एल्गो ट्रेडर हूँ और काफ़ी बड़े फंड से ट्रेडिंग करते हैं. और बेसिकली टारगेट ये होता है कि साल का हम तकरीबन 20 to 25% निकाल पाएँ.
और कोशिश करते हैं कि अपने लॉसेस को कम कर सकें मिनिमम से मिनिमम। पाहिलं मंडळी, 2000 कोटींपेक्षा जास्त रक्कम असणारा ऑपरेटर वर्षाला फक्त 20 ते 25% नफा कमवतोय। त्यापेक्षा मोठी उदाहरणं सांगायची झाली तर राधाकृष्ण दमानी, रतन टाटा, विजय केलिया, मुकेश अंबानी, अनिल अग्रवाल यांच्यासारखे दिग्गज इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यांची लाखो आणि कोट्यवधी रुपयांची रक्कम दररोज ऑप्शन ट्रेडिंग करून सुद्धा वर्षाला 20 ते 30% जास्त कमवत नाहीयेत। याशिवाय भारतामध्ये सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यांच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ज्यांच्याकडे 38 लाख करोड रुपये आहेत, त्यानंतर LIC, SBI ग्रुप, HDFC ग्रुप ज्यांच्याकडे लाखो करोड रुपये आहेत, ते सुद्धा वर्षाला 15 ते 20% जास्त नफा कमवत नाहीयेत। एवढंच नाही, शेअर मार्केटवरती राज्य करणारा जगातला सगळ्यात मोठा माणूस तो म्हणजे वॉरेन बफे, तो सुद्धा वर्षाला 50% जास्त कमवू शकत नाहीये। फेसबुक, गुगल, ऍपल यांच्यासारख्या दिग्गज कंपन्या सुद्धा वर्षामध्ये 100% रिटर्न कमवू शकत नाहीयेत। मग माझा प्रश्न तुम्हा लोकांना आहे, तुम्हाला नक्की काय म्हणायचे की या सगळ्या लोकांना जे काम करायला जमलेलं नाहीये ते पुण्यामधल्या एका काही स्क्वेअर फुटांच्या रूम मध्ये असलेल्या कंपनीने करून दाखवले असं तुम्हाला म्हणायचंय का? जर एवढे रिटर्न भेटले असेल तर कोणीच बिझनेस चालू करणार नाहीत, सगळे लोक ट्रेडिंग करत बसतील। असं जर का झालं तर मुकेश अंबानी सुद्धा म्हणतील की माझी सगळी रिलायन्स इंडस्ट्रीज मी विकून टाकतो, कारण इथे फक्त वर्षाला 10 ते 20% रिटर्न भेटत आहे आणि इन्फायनाइट बिकॉन सारखी कंपनी चालू करतो जिथे वर्षामध्ये 200% रिटर्न भेटतोय आणि असं करून अगदी 2च वर्षात जगातल्या टॉप 10 श्रीमंताची यादीमध्ये जाऊन बसतो। ऐकायला जरी करवट असलं तरी हे सत्य आहे। या ठिकाणी मी कंपनीला दुसरं ओपन चॅलेंज देऊ इच्छितो की जर तुमची कंपनी खरोखर एवढे रिटर्न कमवत आहे तर तुमचे व्हेरीफाईड प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट सर्वांसमोर सादर करा, कारण YouTube वरती लोक सध्या 1 करोड, 5 करोड, 10 करोड रुपयांचे व्हेरीफाईड प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अगदी खुल्या मनाने दाखवत आहेत आणि मला जरूर खात्री आहे की नवनाथ अवताडे हे नेहमी पारदर्शकता ठेवतात। त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांना दाखवून तुम्ही पारदर्शकता अजून वाढवा अशी माझी इच्छा आहे। मंडळी, विश्वास ठेवा, ते असं कधीच करणार नाहीत, कारण कंपनी कुठलीच ट्रेडिंग करत नाहीये, इकडचे पैसे तिकडे आणि तिकडचे पैसे इकडे टाकते आणि लोकांना गंडा घालण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। बरेच लोकांना असं वाटत आहे की इन्फायनाइट बिकॉम टॅक्स वाचवण्यासाठी असं करत आहे। मला सांगा, इन्फायनाइट बिकॉन एका वर्षामध्ये 500 करोडचे 1000 करोड करत असेल तर 18% टॅक्स सरकारला द्यायला काहीच वाटणार नाही, त्यामुळे टॅक्सचा सुद्धा प्रश्न नाहीये। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढे रिटर्न शेअर मार्केटच्या माध्यमातून बनवणे शक्य नाहीये, तर मग इन्फायनाइट बिकॉन कंपनी रिटर्न देते तरी कसं काय? काही दिवसांपूर्वी टोरेस नावाची कंपनी फ्रॉड करून पळून गेली। ही कंपनी पण सेम तेच काम करत होती, दर महिन्याला 10 ते 12% रिटर्न। त्यानंतर थोड्या दिवसांनी लगेच दुसरी कंपनी म्हणजे 20 जानेवारी 2025ला मनी एज नावाची कंपनी पळून गेली। ही कंपनी पण तेच काम करत होती। याआधी झालेल्या एवढे सगळे फ्रॉड आहेत, सगळ्या कंपन्यांनी एकच फॉर्म्युला राबवला होता, तो म्हणजे कमी काळात जास्तीत जास्त रिटर्न देणे। मित्रांनो, YouTube वरती एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे विशेष भारी, त्यामुळे तुम्ही पाहू शकता 2600 कोटी रुपयांचा मैत्री घोटाळा, 6000 कोटींचा पल्स घोटाळा, 3000 कोटींचा सांगलीतला घोटाळा, साई इंडस कंपनीचा पुण्यातला करोडो रुपयांचा घोटाळा। या सगळ्या काम करणाऱ्या लोकांचा फक्त एकच फंडा होता, तो म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांचे पैसे घेऊन जुन्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना द्यायचे आणि इन्फायनाइट बिकॉन सुद्धा सध्या हेच काम करत आहे। ज्या वेळेस नवीन लोक पैसे द्यायचे बंद करतील किंवा जुने लोक असलेले पैसे काढण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेस कंपनी संपली म्हणून समजा। मग आता जरा लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय की तुम्ही इन्फायनाइट बिकॉन कंपनीमध्ये टाकलेली रक्कम माघारी काढण्यासाठी जर तुम्ही विड्रॉ रिक्वेस्ट टाकली तर कंपनी 1 ते 2 आठवडे थांबायला सांगते, किंवा जर नवीन गुंतवणूक केली असेल तर 3 महिने पैसे काढता येत नाहीत। असं का केलंय? जे हुशार लोक असतील त्यांना लगेच समजलं असेल। याचे कारण पण तेच आहे मंडळी की बऱ्याच लोकांनी अचानक पैसे काढण्याची रिक्वेस्ट टाकली तर कंपनीकडे एवढे पैसेच नाहीत की ते लोकांचे पैसे देऊ शकेल, त्यामुळे 2 आठवड्याच्या आत कंपनीला इथून बाजा गुंडाळून पळ काढता येईल, त्यासाठी हा मुद्दाम कंपनीने एवढा वेळ ठेवलेला आहे। पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो, उसके बाद। मित्रांनो, एकदा का या कंपनीचे मालक स्कॅम करून दुबई किंवा लंडनला पळाले तर कुठलंच सरकार त्यांना माघारी आणू शकत नाही, कारण विजय माल्या, नीरव मोदी सारखे मोठे मोठे लोक सरकारचे लाखो करोड रुपये घेऊन पसार झाले आहेत, तरी सुद्धा भारत सरकार आज तागायत त्यांना माघारी आणू शकलेलं नाहीये। त्या ठिकाणी तुमच्या 10-20 लाख रुपयांची कुठे अगरबत्ती लावता, 4-5 लाख रुपये तर कचऱ्यात जमा येतं। ज्या लोकांसोबत अशा प्रकारचे फ्रॉड झाले आहेत त्यापैकी कोणाचेच पैसे माघारी भेटले नाहीत। कोणी केस करते, कोणी कोर्टाच्या पायऱ्या झिजून घेत आहे, कोणी पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत आहे, पण आज तागायत कुणालाच कोणाचे पैसे माघारी भेटलेले नाहीत। बरेच लोकांचा हा प्रश्न आहे की एवढे दिवस कंपनी पळून गेली नाही, आता कसं काय जाईल? मित्रांनो, मी तुम्हाला एवढ्या सगळ्या फ्रॉड झालेल्या कंपन्यांची नाव सांगितली। या सगळ्या स्कॅम करणाऱ्या कंपन्यांनी सुद्धा 1-2 वर्ष चांगल्या प्रकारे रिटर्न दिला होता, पण यानंतर या सगळ्या गोष्टी सरकारच्या लक्षात यायला लागल्या
आणि सरकारने त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली. आतून भेटलेल्या माहितीनुसार बऱ्याचशा काही नेते मंडळांचे सुद्धा यांना साथ असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीला त्यांचे पैसे भेटत आहेत आणि नेते मंडळांना यांच्याकडून पैसे भेटत आहेत. हे सगळे मिळून सामान्य जनतेला लुटायचं काम चालू आहे. बाकी काही नाही. एकदा का कंपनी पळून गेली की मग हेच नेते पुढे येतील आणि म्हणतील आम्ही चौकशी करू, शोधून काढू, अमुक तमुक, त्याच परत जुने वाक्य वापरून लोकांना दिलासा देण्याचं काम करतील. एका वर्षात 200% रिटर्न कधीच शक्य नाहीये. त्यामुळे कुठलीच बँक FD साठी सुद्धा एका वर्षाला 10%पेक्षा जास्त रिटर्न देत नाही. पण खेडेगावची लोक अडाणे असतात. अमुक तमुक माणसाला भेटत आहेत, मग आपल्याला पण भेटेल या आशेपोटी ते अशा प्रकारच्या फ्रॉड आणि स्कीम मध्ये गुंतवणूक करतात. सरकार वारंवार अशा जास्त रिटर्न देणाऱ्या स्कीम मध्ये गुंतवणूक करू नका असं याबद्दल नेहमी सांगत आलेलं आहे. अशा स्कीम ओळखायची सगळ्यात सोपी पद्धती म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रिटर्न देत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी फ्रॉड असतो हे समजून घ्यायचं. मग यामध्ये गुंतवणूक करायची की नाही मित्रांनो, नवीन येणाऱ्या लोकांना मी फक्त एवढं सांगेन की यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा कुठल्याही चांगल्या कंपनीचा स्टॉक निवडा, त्यामध्ये गुंतवणूक करा. मिळणारी रक्कम ही थोडीशी कमी असेल पण ती कायदेशीर आणि तुमच्या हक्काची असेल. कारण उद्या जर या कंपन्या बंद पडल्या तर सरकार त्यांची प्लॅन्ट विकून तुम्हाला तुमची रक्कम माघार देईल. पण इन्फायनाइट बिकॉनकडे काय आहे? यांच्याकडे फक्त पुण्यामध्ये एक छोटंसं भाड्याचं ऑफिस आहे. ना कंपनीचं कुठलं प्रॉडक्ट आहे, ना कंपनीची कुठली इंडस्ट्री आहे, काहीच नाही यांच्याकडे. आधी सिस्पे चालू केली, मग ती बंद करून इन्फायनाइट बिकॉन चालू केली, मग ती बंद करून आता 3-4 वेबसाईट सुरू केल्यात. त्याला कारण पण तसे मंडळी, कारण या गोष्टी सरकारच्या नजरेत यायला लागलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभात वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली होती की सिस्पे इंडिया सोसायटीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली नाही म्हणून. मंडळी, जर तुम्हाला असं वाटत असेल की ही बातमी खरोखर छापून आलेली आहे तर समजून द्या तुम्हाला अजून काही समजलेलं नाहीये. कारण ही बातमी प्रभात वृत्तपत्राने स्वतःहून छापलेली नाहीये, तर नवनाथ अवताडे यांनी प्रभातला पैसे देऊन तशी बातमी छापून घेण्यास सांगितलं आहे. आता तुम्ही म्हणताल या गोष्टीला पुरावा काय? तर बातमीच्या सगळ्यात कोपऱ्यामध्ये जाऊन पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे की ADVT, याचा अर्थ ॲडव्हर्टाइज. याचा अर्थ ही बातमी पैसे देऊन छापून घेण्यात आलेली आहे. पाहिलेत मंडळी किती मोठ्या लेवलचा गेम या ठिकाणी खेळला जातोय. कारण कंपनीचे ध्येय फक्त एवढं एकच आहे की आपली इमेज लोकांसमोर फक्त चांगली दाखवायची. नवनाथ अवताडे यांच्याविषयी अजून एक गोष्ट सांगायची झाली तर काही दिवसांपूर्वी त्यांचा एक वाढदिवस झाला होता. त्या वाढदिवसाची ही एक व्हिडिओ क्लिप पहा. उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ फूल खुशबू दे आपको, हम तो कुछ देने के काबिल नहीं लेकिन देने वाला हजारों हजारों दुआ दे आपको. काय वाटते तुम्हाला व्हिडिओ पाहून? यामध्ये नवनाथ अवताडे आणि अमिताभ बच्चन आहेत ना मित्रांनो? हे कोणी अमिताभ बच्चन नाही येत, हे आहेत शशिकांत पेडवल. ते अमिताभ बच्चनचे डुप्लिकेट आहेत. यावरून तुम्हाला काय समजतं? यावरून हेच समजतं की यांच्या वाढदिवसाला येणारा अमिताभ बच्चन सुद्धा ओरिजिनल नाहीये, तो पण डुप्लिकेट आहे. मला जास्त काय बोलायची गरज नाहीये. मंडळी, फेब्रुवारी 2025 मध्ये शेअर मार्केट कोसळलं होतं आणि जगातले कोट्याधीश आणि अब्जाधीश श्रीमंत लोकांना शेअर मार्केटमध्ये लॉस झाला होता. मी यांच्या इन्फायनाइट बिकॉम वाल्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बघितला आणि अक्षरशः मला हसू आवरेना. यामध्ये असं दाखवलं होतं की जगातले सगळे कोट्याधीश आणि अब्जाधीश लोक लॉस मध्ये आहेत, तरी पण आमचे नवनाथ अवताडे साहेबनी कशा प्रकारे तुम्हाला प्रॉफिट देत आहेत. मंडळी, हे भारतातले खूप मोठे कोट्याधीश आणि अब्जाधीश लोक आहेत. यांच्या भरोशावरती भारतातली अर्थव्यवस्था टिकून आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून ते शेअर मार्केटवरती राज्य करत आहेत. पण तुमच्या नवनाथ अवताडे साहेबांनी तुम्हाला असं दाखवत आहेत की हे सगळे लोक येडे आहेत आणि मीच एकटा शहाणा आहे, यांच्यापेक्षा जास्त माक्कल तर मला आहे. अहो, अक्षरशः मला हसू आवडत नव्हतं की कशा प्रकारे आजकाल लोकांना मूर्ख बनवलं किती सोपं झालंय ते. वर्तमानपत्रात बातमी देऊन भागले नाही तर तुमचे साहेब टीव्ही वरती गेले, TV9 मराठीवरती जाऊन त्यांनी इंटरव्ह्यू दिले. आता हा इंटरव्ह्यू सुद्धा पैसे देऊनच बनवला गेला होता. ह्याबद्दल पुन्हा सांगायची काही गरज नाहीये, कारण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की यामध्ये ठळकपणे लिहिलेलं आहे की या इंटरव्ह्यू मध्ये दाखवल्या गेलेल्या गोष्टींची TV9 काही जबाबदार राहणार नाही. ते सगळं जाऊ द्या. नवनाथ अवताडे साहेब, तुम्हाला मी एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही TV9 मराठीवरती 20-20 मिनिटांचे 2 इंटरव्ह्यू दिले. या पूर्ण 40 मिनिटांच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही एका सेकंदाला सुद्धा इन्फायनाइट बिकॉन किंवा आर्यन प्रिन्सवेल किंवा इरुका एज्युटेक या कंपन्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही, एका सेकंदाला सुद्धा. का बरं? हा टीव्ही तर सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म होता. जर टीव्हीवरती जर तुम्ही याची ॲडव्हर्टाईज केली असती तर अजून जास्त लोक तुम्हाला जॉईन झाले असते ना, आणि तुमच्या या स्कीमचं नाव अजून घराघरात पोचलं असतं. पण तुम्ही एका सेकंदाला सुद्धा या कंपन्यांचा उल्लेख केला नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला मी एक तिसरं ओपन चॅलेंज देऊ इच्छितो की जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही टीव्हीवरती तिसरा इंटरव्ह्यू घ्या, ज्यामध्ये तुम्ही या सगळ्या स्कीमविषयी लोकांना बोलता
आणि तुमची स्कीम कशा प्रकारे लोकांना 8 ते 10% रिटर्न देते याबद्दल टीव्हीवरती तुम्ही ओपनली सांगताल, लोकांनाही समजू द्या तुमच्यामध्ये किती पारदर्शकता आहे ते. व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना मी फक्त एवढं सांगू शकतो की नवनाथ अवताडे हे माझं चॅलेंज या जीवनात तरी ऍक्सेप्ट करू शकणार नाहीत, कारण ह्यांचं काम कुठलंही कायदेशीर नाहीये. हे सगळं काही बेकायदेशीर चालू आहे. आणि जर हा स्कॅम नाहीये, टीव्हीवरती या आणि प्रॉपर या स्कीमविषयी लोकांना बोलून दाखवा. नवनाथ अवताडे आणि त्यांची चाटुकारी करणाऱ्या या सगळ्या लोकांना माझं ओपन खुल्लं चॅलेंज आहे, ऍक्सेप्ट करा. कारण झालंय काय मंडळी, मी यांच्या पतसंस्थेमध्ये गेलो होतो आणि जाऊन म्हटलं की मला तुमच्या पतसंस्थेमध्ये अकाउंट उघडायचं आहे. तर तिथे असलेल्या मॅनेजरने मला सांगितलं की अहो, आमच्या पतसंस्थेमध्ये अकाउंट ओपन करण्याऐवजी आमच्या RN फिन्सवेल किंवा इरुका एज्युटेक किंवा आमच्या इन्फायनाइट बीकॉनमध्ये अकाउंट ओपन करा, जिथे तुम्हाला दर महिन्याला 8 ते 10% रिटर्न दिला जाईल किंवा कमीत कमी 6 ते 7% रिटर्न तर नक्की दिला जाईल. आणि मला तिकडे अकाउंट ओपन करायला फोर्स करत होते. मग मला समजलं की ही पतसंस्था उघडणं मागं नक्की कारण काय आहे ते. आणि ही पतसंस्था सुद्धा त्याच कारणासाठी बनवलेली आहे. एक म्हणजे लोकांचा विश्वास पण संपादन होईल आणि जे लोक या पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करायतील किंवा अकाउंट उघडायला घेतील त्यांच्या निमित्तानं त्यांना या स्कीम मध्ये गुंडाळून घ्यायचं, म्हणजे वरून दाखवायला पतसंस्था आणि आतून का धंदा चालू यांचा. आणि एवढंच नाही, जरी तुम्ही या पतसंस्थेमध्ये अकाउंट उघडलं तरी सगळे ट्रान्झॅक्शन हे इन्फायनाइट बीकॉन नावानेच होतात, म्हणजे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा. या पतसंस्थेविषयी मी तुम्हाला अजून एक फॅक्ट सांगतो. ते म्हणजे असं की या पतसंस्थेविषयी मी जेव्हा माहिती काढली तेव्हा मला समजलं की ही पतसंस्था 2013 मध्ये रजिस्टर केली होती, जी होती क्रांतिसिंह नाना पाटील. या पतसंस्थेविषयी आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा असं समजलं की त्यांनी त्यांची पतसंस्था नवीन रजिस्टर केलेली नाहीये, तर ही एक जुनी पतसंस्था आहे, ती म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांची पतसंस्था त्यांनी टेक ओव्हर करून त्यांच्या नावाने करून घेतली. म्हणजे नवीन पतसंस्था सुद्धा यांनी खोलाची हिंमत दाखवली नाही. बरेच लोक यांनी चालू केलेल्या पतसंस्थेवरती विश्वास ठेवून यामध्ये गुंतवणूक करत आहेत. मल्टी स्टेटच्या उद्घाटनाला पोलीस आणि मंत्री, जेणेकरून लोकांवरती इम्प्रेशन पडलं पाहिजे. बरं, यांच्या पतसंस्थेविषयी मला 2-3 प्रश्न आहेत. या पतसंस्था त्याच भागात का उघडल्या जात आहेत ज्या भागातून यांच्या स्कीम मध्ये जास्त गुंतवणूक केलेली आहे? पहिला म्हणजे श्रीगोंदा, नंतर सुपा. बरं, इन्फायनाइट मल्टी स्टेट प्रॉपर पुण्याची कंपनी आहे. मग पुण्यामध्ये त्याच्या किमान 3-4 तरी ब्रँच असायला हव्या होत्या. मग तिकडचा सगळा भाग सोडून इकडे आपण ब्रँच उघडत आहेत, म्हणजे पतसंस्था पुण्याची आणि कारभार इकडे, असं का चालू आहे? कारण पण तसंच आहे मंडळी, ही पतसंस्था फक्त लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनवली गेली आहे. आणि यात पतसंस्थेचा वापर करून अजून जास्त लोक आपल्या स्कीम मध्ये कसे सामावून घेता येतील त्याकरता ही खरी पतसंस्था उघडली. या पतसंस्थेवरती विश्वास ठेवून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू नका, कारण ही पतसंस्था फक्त एक गाजर आहे, ते फक्त लोकांना दाखवायचं काम केले. विश्वास बसत नसेल तर बीबीसीची ही न्यूज बघा. मराठवाड्यात ज्ञानराधा, आदर्श, जिजाऊ, सायराम अर्बन आणि राजस्थानी अशा अनेक पतसंस्थांमधील घोटाळे सध्या चांगले चर्चेत आहेत. मराठवाड्यामध्ये जवळपास 5,000 कोटींचा घोटाळा वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली. ठेवींवर अधिकचा म्हणजे जवळपास 13% व्याजदर मिळतोय म्हणून लोकांनी या पतसंस्थांमध्ये पैसे ठेवले, तर काहींनी दाम दुप्पट किंवा दाम दीडपट योजनेच्या नावाखाली या आमिषाला बळी पडून पतसंस्थांमध्ये पैसे ठेवले आणि आता या पतसंस्थांना टाळायला लागले. या सगळ्या पतसंस्थांनी मिळून 5,000 कोटींपेक्षा मोठमोठे फ्रॉड केलेले आहेत. खूप साऱ्या लोकांचे या पतसंस्थांनी पैसे बुडवलेत, काहींनी आत्महत्या केल्यात, काहींचे घर रस्त्यावरती आलेले आहेत. या दोन्ही पण न्यूजच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही निवांत ह्या न्यूज बघा. अहो, विजय माल्या त्याची किंगफिशर एअरलाईन बंद करून 25,000 कोटी घेऊन पळून गेला. अहो, ही तर फक्त एक छोटी पतसंस्था आहे, हिला बंद करून पळून जायला जास्त वेळ लागणार नाही. ती फक्त एक छोटीशी पतसंस्था आहे, नॅशनलाइज बँक नाहीये. पतसंस्था खोलणं फार सोपं असतं, फक्त 10 सभासद हवे असतात आणि रजिस्ट्रेशन करावं लागतं, संपला विषय. त्यानंतर तुम्ही पण तुमची स्वतःची पतसंस्था खोलू शकता, एवढं सोपं आहे. मित्रांनो, जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ट्विट करून ट्विटरवरती लिहिलं होतं की इन्फायनाइट बीकॉन कशा प्रकारे फ्रॉड आणि स्कॅम करते. मंडळी, सगळ्या गोष्टी मी पुराव्यासहित तुमच्यासमोर मांडायचं काम केलेलं आहे, पण तुमच्या डोक्यात नक्की किती घुसलंय मला माहिती नाही. थोड्या वेळासाठी आपण असं समजू की तुम्हाला शेअर मार्केटमधलं काही समजत नाही, तुम्ही पूर्णपणे झिरो आहात. तर तुमच्या खास लोकांसाठी आमचे गजानन राऊत सर आहेत. अगदी इयत्ता पहिलीच्या वर्गातल्या मुलाला सुद्धा समजेल की हा फ्रॉड कशा प्रकारे चालू आहे. तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतील. जरा व्हिडिओ बारकाईने बघा, मग तुम्हाला समजेल की आर्थिक शिक्षण किती महत्वाचं आहे ते. कोणी तुम्हाला डायरेक्ट पहिल्या दिवशी नाही फसवत. आता उदाहरणार्थ मी एक स्कीम काढली, आज तुम्ही मला जेवढे पैसे देसाल पुढच्या हप्त्यात मी त्याचे डबल देईल. आता सगळे मुलं पैसे देतील का? पण काही तर देतील. समजा 10 मुलांना मला 200 रुपये मिळून दिले तर मी त्याला 400 रुपये वापस दिले. ओके, त्याच्यानंतर काय झालं, मग बाकीच्या मुलांना वाटायला लागलो, अरे बापरे पैसे डबल भेटायला लागले. मग मुलं वाढतील का कमी होतील? पैसे बी वाढतील का कमी होतील? त्यानंतर मी 1 लाख गोळा केले
आणि 1 लाखचे 2 लाख पण दिले. अरे बापरे, आता सगळ्याचा माझ्यावर विश्वास बसला. काय विश्वास बसला की नाही सर डबल करतात आणि मी सांगेन की मी दुसऱ्या कंपनीमध्ये टाकतो आणि मला तिथून डबल भेटतात म्हणून मी तुम्हाला डबल देतो. त्याच्यानंतर मी 10 लाख गोळा करतो, 10 लाखचे तुम्हाला 20 लाख पण देतो. आता मुलं पैसे टाकणं वाढवतील का कमी करतील? आणि त्याच्यानंतर मित्र हो, मी जे 2 कोटी रुपये गोळा करतो, कारण तुम्ही तुमच्या नातेवाईकाला सांगणार, मित्राला सांगणार, पैसे टाकणार, कोणी दागिने मोडणार, कोणी शेती विकणार, अशा पद्धतीनं 2, 3, 4 कोटी मी घेतो. आणि एकदा का मी ते 4 कोटी घेतले की मी ऍप्लिकेशन बंद करून टाकतो. मी तुम्हाला कधीही भेटत नाही. अशा स्कीमा खूप साऱ्या आहेत. तुम्ही तुमच्या पालकासोबत चर्चा करा की असं कधी झालेलं आहे का, त्यावरून तुम्हाला समजेल की खरंच मार्केटमध्ये अगोदर पैसे देऊन नंतर खूप सारे पैसे लोकांनी लुटलेले आहेत आणि अक्षरशः लोकांचे घरं पण बर्बाद झालेले आहेत. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या कंपनीचे काही दलाल लोक कमेंट बॉक्स मध्ये येऊन कमेंट करतील की तुला काय कळतंय, तुला काही माहिती नाहीये, तू आम्हाला ब्लॅकमेल करतोय, अशा प्रकारच्या काही फालतू कमेंट करून स्वतःची लायकी दाखवायचं काम करतील. कारण मी पुराव्यानिशी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांना यांच्याकडे काही काउंटरच नाहीये ना, त्यामुळे असे काहीतरी फालतू कमेंट करतील. काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की मी तर पब्लिसिटीसाठी व्हिडिओ बनवतो. अहो, माझ्या व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला नसेल ना तर लाईक पण करू नका आणि सबस्क्राईब पण करू नका, मला काही फरक पडत नाही. माझं ध्येय फक्त एवढंच आहे की मराठी माणसासोबत त्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन इथून मागं खूप मोठे मोठे फ्रॉड झालेले आहेत आणि इथून पुढे असा कुठलाही फ्रॉड होता कामा नये, एवढंच माझं फक्त ध्येय आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या एजंटला पाठवताल. एजंट तुम्हाला इकडच्या तिकडच्या 4-2 गोष्टी सांगून तुमचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील आणि पैसे न काढण्याचं आवाहन करतील. पण त्यांचं ऐकू नका, कारण त्यांना त्यांचे 2% कमिशन भेटत आहे. त्यांना तुमचं काही घेणं देणं नाहीये. उद्या कंपनी जर पळून गेली तर हे लोक वरती हात करणार. हा व्हिडिओ इथे संपलेला नाहीये. या व्हिडिओचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे, कारण मी स्वतः RBI आणि सेबीच्या अधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्याबद्दल ते सदर पुरावे आम्ही सादर केलेले आहेत आणि लवकरच या कंपनीच्या विरोधात ऍक्शन घेतली जाणार आहे. त्यामुळे या व्हिडिओचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे. त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढल्या व्हिडिओची अपडेट लगेच भेटेल. इनफायनाईट बिकॉन सध्या पूर्णपणे इल्लीगल काम करत आहे, म्हणून ते लपवण्यासाठी हे पतसंस्थेचं गाजर लोकांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. झटपट श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहणारी जनता सध्या पैशाच्या मोहापायी पागल झालेली आहे. ते सध्या स्वतःच्या दुनियेमध्ये आहेत. त्यांना असं वाटतंय की आम्हाला पैसे डबल करायचे काहीतरी मशीन सापडलेलं आहे. पण हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. जोपर्यंत समजेल तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे जाता जाता फक्त एवढंच सांगतो, सर्व पुराव्यांचं हित मी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचं काम केलेलं आहे. कष्टाने आणि घामाने कमवलेला पैसा हा शेवटी तुमचा आहे. तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करायचा की अशा झटपट श्रीमंत व्हायची स्वप्न दाखवणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायचा, तो तुमचा प्रश्न. जय हिंद, जय महाराष्ट्र.